मौजे गुंजेटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या गावामध्ये संध्याकाळी 18 तारखेला 18 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास डायल 112 वर एक कॉल आला की गावामध्ये एकाची भोगसून हत्या करण्यात आलेली आहे. तर त्या कॉलचं गांभीर्य पाहून आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो. तिथे गेल्यानंतर एका गोविंद मुंगे याचं प्रेत आढळून आलं. ते प्रेत आम्ही तात्काळ शासकीय तिथे फॉरेन्सिक टीम बोलवली, आवश्यक ते पंचनामा वगैरे केला आणि त्यानंतर ते प्रेत तात्काळ शासकीय रुग्णालय किनगाव इथे घेऊन आलो. प्रेत इथे आणल्यानंतर त्याच्यावर दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम झालं आणि तसेच त्या प्रेताची जी आई आहे त्यांनी तक्रार दिली की दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी त्यांचा मुलगा गोविंद हा सकाळी जनावरांना आखाड्यावर पाणी पाजण्यासाठी व चारा टाकण्यासाठी शेतात जातो असं सांगितलं. त्यानंतर तिला जरा भांडणाचा आवाज आला म्हणून ती शेताकडे येताना दिसली. तर येथील जे आरोपी आहेत शामराव देशमुख, नारायण देशमुख आणि रवी देशमुख तसेच आणखी 4 अनोळखी इसम तिला पळत येताना दिसले. मग त्यानंतर तिला त्याबद्दल काही गांभीर्य वाटलं नाही. ती परत घरी गेली, परंतु मुलगा 4 वाजेपर्यंत आल्यामुळे ती परत शेतात गेली. मुलाचा शोध घेतलाय साधारणतः 1.5 तास आणि तिला ज्यावेळी 6:30च्या सुमारास त्या मुलाचं प्रेत आढळून आलं त्यावेळी मग तिने गावात जाऊन कोणाला तरी सांगितलं आणि त्यानंतर त्याबद्दलचं पोलीस एक डायल 112 ला कॉल आला. म्हणून दुसऱ्या दिवशी पंचनामा वगैरे झाल्यानंतर त्या महिलेच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस स्टेशन ते गुन्हा रजिस्टर नंबर 232/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189(2), 189(4), 189(3) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक सर लातूर तसेच अहमदपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्वाचं स्थानिक गुन्हे शाखेचे आदरणीय श्री PI बावकर सर हे स्वतः व त्यांची टीम आणि किनगाव पोलीस स्टेशन असे आम्ही कमीत कमी गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 36 तास त्याच्यावर वर्कआउट करून सुरुवातीला एक आरोपी अटक केला. यामध्ये जो आरोपी अटक केलेला आहे गुप्तलिंग आपसिंगे म्हणून याने सदर गुन्ह्यामध्ये वॉचरचं काम केलेलं याच्यामध्ये निष्पन्न झालं. त्याला अटक केलं. त्यानंतर नारायण देशमुख या गुन्ह्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत हे यांनाही पोलीस स्टेशन कडून त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. गुन्ह्यातील आरोपी निरंजन देशमुख यालाही अटक केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या आदरणीय बावकर सरांच्या टीमने याच्यात तांत्रिक विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून कुर्डवाडी येथून 4 इसमांना ताब्यात घेतलं. त्यापैकी 3 इसम आजपर्यंत अटक झालेले आहे. 4था इसम आज रोजी आपल्या ताब्यात आहे. असे एकूण या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपी अटक केलेले आहेत. आणखीन याच्यामध्ये 7 आरोपी अटक केलेले आहेत. अजून 2 आरोपी आहेत. तसंच अजून या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर कोणी सहकार्य केलेलं असेल तर त्यांनाही आपण निश्चितपणे अटक करू त्यांची पोलीस कस्टडीची रिमांड घेऊन गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास चालू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे अथक परिश्रमानंतर म्हणजे माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशनची टीम असेल यांनी अतिशय कठोर परिश्रम घेतला. त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण वगैरे या सगळ्या गोष्टींची मदत घेऊन हा गुन्हा फार लवकरात लवकर उघडकीस आणण्यात आलेला आहे.